विलाचा आपला हा मस्तपैकी स्विमिंग पूल, बेबी स्विमिंग पूल, रेन डान्स. आपली आहे ती चौथी रूम आणि इथं एकदम स्पेशल रूम आहे बघा. तिन्ही रूमला तुम्हाला समोरच स्विमिंग पूलचा ऍक्सेस मिळेल. या सगळ्या व्हरायटी ऑफ फूड तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके. नमस्कार, माझं नाव प्रेरणा लोके. आणि आज तुमच्यासाठी कर्जत मध्ये घेऊन आलो आहे एक प्रायव्हेट फार्म विला, सरू फार्म विला म्हणून आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता 15 ते 25 ची कॅपॅसिटी आहे आणि आपल्या कर्जत पासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती छान असा प्रायव्हेट फार्म विला आहे. तर या आपण हा आता प्रायव्हेट फार्म विला बघूया. सो तिकडे लांबवर दिसतोय तो आपला सह्याद्री आणि ही अशी आपली प्रॉपर्टी आहे सरू फार्म विलाची. आणि बघा ॲम्पल पार्किंग आहे भरपूर, तुमच्या आरामात 3-4 गाड्या इथे छानपैकी लागू शकतात. ओके, आणि एकदम कॉम्पॅक्ट असा आपला हा सरू फार्म विला आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये ना तुम्हाला 4 रूम मिळतात आणि त्याच्याशिवाय इथे छानपैकी आपला असा डायनिंग एरिया आहे आणि त्याच्याशिवाय तिकडे आहे ते आपलं किचन एरिया. ओके, आणि बघा हे इथे छान असं स्विमिंग पूल बघू शकता तुम्ही. इथे बेबी स्विमिंग पूल आणि इथे अडल्ट स्विमिंग पूल. यस. ओके, आणि हे बघा या ज्या 4 रूम आहेत ना या पण बघा एकदम बाजूबाजूलाच आहेत. 1, 2, 3 आणि वरती एक रूम आहे, 4 रूम. ओके, आणि इथे छानपैकी रेन डान्स पण आहे. तर एकदम कॉम्पॅक्ट अशी प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी 15 ते 25 जणांचा ग्रुप आहे तर एकदम छान. समोरच बघा मस्तपैकी सह्याद्रीचा पण व्ह्यू आहे. ओके, आणि पार्किंग तो जसं तुम्हाला म्हटलं ॲम्पल जागा आहे. तर या आधी आपण ना मस्तपैकी रूम बघून घेऊया आणि त्यानंतर मग आपण डायनिंग आणि किचन एरिया पण बघूया. सो प्रेरणा पहिली रूम दाखव. सो जरा ही रूम आता आम्ही मेसअप केलेली आहे कारण आता मी ऑलरेडी या रूम मध्ये राहतोय. ओके, सो बघा छानपैकी रूम आहे, स्पेशियस अशी रूम आहे. एका रूम मध्ये 5 जणांची कॅपॅसिटी आहे. 5 ते 6 जण आरामात राहू शकतात कारण बेड वरतीच बघा 6x6चा बेड आहे, त्याच्यामुळे 3 जण बेड वरतीच गेले. प्लस इथे मॅट्रेसेस ठेवलेले आहेत. इथे एक फोल्डिंग मॅट्रेसेस पण आहे आणि प्रत्येकाला एक प्रॉपर वॉशरूम दिलेला आहे आणि समोरच बघा स्विमिंग पूलचा ऍक्सेस आहे. तिन्ही रूमला तुम्हाला समोरच स्विमिंग पूलचा ऍक्सेस मिळेल. ओके, हे बघा आणि असं तुम्ही विंडो पूर्ण ओपन केली की डायरेक्ट स्विमिंग पूलचा व्ह्यू. हा बघा, ही पण बघा सेम आरामात 3 लोक बेडवरती आणि प्लस एक्स्ट्रा मॅट्रेसेस ठेवलेले आहेत. इथे पण एक वॉशरूम दिलेला आहे. ओके, आता ही रूम नंबर 3. हे बघा, वा 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 छानपैकी बघा. रूम तुम्ही बघू शकता सेम मेजरमेंटच्या आहेत आणि कॅपॅसिटी पण सेम आहे. प्रत्येक रूममध्ये 5 ते 6 जण कम्फर्टेबली राहू शकतात विथ मॅट्रेसेस. आणि या आता वरच्या रूममध्ये जाऊया. ही रूम बेस्ट आहे आणि बघा मजबूत आहेत आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता मस्त छान अशी ग्रीनरी आहे, सगळं ग्रीन ग्रीन. आणि वरतून तर बघा आता काय छान व्ह्यू आहे तो. इथे तुम्ही मागून बघू शकता तुम्हाला छान सनसेट दिसतोय. आता सूर्य ढगांच्या आड लपला आहे तो बघा तिकडे, असा काहीसा आभाळ झालेला आहे. सो बघा ही आपली आहे ती चौथी रूम आणि इथं एकदम स्पेशल रूम आहे बघा. इथे पण सेम 3 जण झोपू शकतात. 2 इथे मोठ्या मॅट्रेसेस ठेवलेल्या आहेत आणि याचा बेस्ट म्हणजे ही बघा ही बाल्कनी. आणि या बाल्कनीवरून बघा हे टाटा पॉवरचं धरण आहे. ओके, त्या धरणातून पाणी सोडलं जातं आणि त्याच्यामुळेच या भागामध्ये तुम्हाला ना बारमाही हिरवळ दिसते. तुम्ही इथे कधीही या, तुम्हाला सगळं हिरवगारच दिसणार आहे इथे छानपैकी. आणि बघा आपला असा भला मोठा स्विमिंग पूल आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता जरी तुम्ही 15 ते 25 जण जरी आलात तरी मस्तपैकी एन्जॉय करू शकता. लहान मुलं आहेत तर तिकडे बेबी पूल पण दिलेला आहे. ओके, आणि तिथेच आपला डायनिंग आणि किचन एरिया आहे, तिथे आपण जाऊ. बघा पार्किंग एरिया, केअरटेकरची रूम, आपला रेन डान्स आणि अशी ही बाल्कनी. इथे बसून तर तुम्ही मस्तपैकी चिल आणि रिलॅक्स करू शकता. आणि जसं तुम्हाला म्हटलं सगळीकडून बघा छान हिरवगार आहे. तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय, बुक करू शकता पटापट पटापट. तर या आता आपण जाऊया ते डायनिंग आणि किचन बघायला. सो बघा रेन डान्समध्ये मस्तपैकी डान्स करून झाल्यावरती आणि स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय केल्यानंतर इथे बाजूलाच आपला प्रशस्त असा डायनिंग एरिया आहे, म्हणजे इथे आराम पण करा तुम्ही. आणि इथे बघा डायनिंग एरियामध्ये पण बघा इथे बसायची मस्तपैकी व्यवस्था आहे. इथे तुम्ही जेवायला बसू शकता. इकडे तुम्ही आत्ताच आमची बघा गरमागरम भजी आलेली आहेत आणि चहा पण आलेला आहे आणि आमचं ड्रोन पण आहे आता सगळं. समोर TV पण आहे. ओके, आणि व्ह्यू पण आहे बघा इथूनच. आणि इथून पण तुम्हाला स्विमिंग पूलला ॲक्सेस आहे. खाता खाता इथून जाता यायचं आणि इथून उडी पण मारू शकता स्विमिंग पूलमध्ये. ओके, आणि हा बघा किचन पण इथेच आहे समोरच. एकदम छान नीट अँड क्लीन असं आपला किचन आहे. ओके बघा, सो अशी आपली प्रॉपर्टी बघू शकता तुम्ही. आणि आजचा आपला स्टे इथेच आहे छानपैकी. बाकी रात्र झाल्यावरती प्रॉपर्टी कशी दिसते तर ते तुम्हाला दाखवेनच. पण या आधी त्याच्या आधी गरमागरम कांदा भजीचा आनंद घेऊया. कांदा भजी आणि चहा यासारखं सुख नाही. बघा आपली छान छान गरमागरम कांदा भजी. वा मस्तच आहे ना. तो कांदा भजी तर खातोच आहे, त्याच्याबरोबर इथे मस्तपैकी गरमागरम चहाचा पण आनंद घेऊया. हा मस्तच. काय म्हणता, संध्याकाळी जर तुम्ही चेक इन करताय तर अशा वेळी तर मस्तपैकी कांदा भजी आणि चहाने तुम्ही मस्तपैकी तुमच्या इकडच्या स्टेची सोय करू शकता. आणि जर तुम्ही दुपारच्या टायमिंगला चेक इन करताय तर मग लंच ते करू शकता. सो कांदा भजी तर खाऊन झालेली आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता आपल्या सरू फार्म विलाचा आपला हा मस्तपैकी स्विमिंग पूल, बेबी स्विमिंग पूल, रेन डान्स
आणि जर येत आहे तर बघा 15 ते 25 लोकांसाठी एकदम आयडियल आणि हा विला प्रायव्हेटच दिला जातो. तर तुम्ही त्या अनुषंगानेच याचं बुकिंग करा. मिनिमम 15 लोक पाहिजेत ओके विकेंडला. आणि वीकडेजमध्ये थोडेफार कमी असतील तरी चालतील. तर स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा आणि बुक करा. बाकी जेवण तुम्हाला इथे व्हेज नॉनव्हेज तुमच्या पद्धतीचं मिळून जाईल. आणि आता बघा मस्तपैकी रेन डान्स पण आपला चालू केलेला आहे. ओके काय बोलता, कोणाकोणाचं मन करतं नाचायचं मस्तपैकी रेन डान्समध्ये. सो बघा रेन डान्स, स्विमिंग पूल आणि इथे आपलं बेबी स्विमिंग पूल. सो सध्या बघा आम्ही आमच्या वरच्या रूममध्ये आलेलो आहोत. ओके आणि इथे जरा जास्तच मजा येते. ओके सो बघा अशी छान बाल्कनी आणि संध्याकाळचं बघा ना का मस्त वातावरण वाटतं बघा. समोर असा आपला सह्याद्री आणि टाटा पॉवर. आणि आता रेन डान्स पण चालू आहे. असं वाटतं ना की मस्त जाऊन पाण्याखाली आंघोळ करावी. तर तसंच काहीसा मूड आहे. आणि असा आपला स्विमिंग पूल मस्त ना एकदम. सो कधी येतं इथे स्क्रीनवर नंबर दिसतोय, कॉल करा आणि अधिक माहिती जाणून घ्या आपल्या या फार्म हाऊस बद्दल. आता ना जरा थोडी भूक लागायला लागली आहे. थोड्याच वेळात बघूया आता जेवायला काय आहे. सो बघा रात्रीची वेळ आहे आणि मस्तपैकी असा माहोल आहे. स्विमिंग पूल, आपल्या लाईट्स, रिमझिम पाऊस पडतोय आणि एकदम शांत असं वातावरण. आणि जर तुम्ही तुमच्या फॅमिली किंवा फ्रेंड्स बरोबर येत आहे इथे मस्तपैकी तुम्ही रिलॅक्स एन्जॉय करू शकता. फूड खाता खाता रात्रीचा पण मस्तपैकी स्विमिंग पूलचा आनंद घेऊ शकता. इथे म्युझिकची पण चांगली सोय आहे. आणि आता वेळ झाली आहे ती स्टार्टरची. तर आता आम्ही मागवले ते स्टार्टर. ओके सो प्रेरणाने खायला सुरुवात पण केली आहे. ओके इकडे तुम्ही बघू शकता. ओके आपली पनीर चिली आलेली आहे. इथे सलाड्स आहेत आणि इथे मस्तपैकी लॉलीपॉप आहे. तर या आधी आपण स्टार्टरचा आनंद घेऊया आणि नंतर मग मेन कोर्स तर येणारच आहे. आणि बघा असं एक मस्तपैकी स्पेशियस असा आपला हा डायनिंग एरिया आहे. म्हणजे तुम्ही 15-25 लोक जरी असाल तर इथे तुम्ही मस्तपैकी बसू शकता आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता. आणि पाऊस वगैरे आला तरी काही टेन्शन नाही आहे. आणि ते सुद्धा स्विमिंग पूलच्या जवळच. म्हणजे जरी या तुम्ही खिडक्या उघडलात ना तरी तुम्ही मस्तपैकी स्विमिंग पूलचा आनंद घेत तुम्ही इथे जेवण करू शकता. आता वेळ झाली आहे ती आपल्या जेवणाची. इकडे आपला चिकन सुक्का, इकडे बघू शकता तुम्ही आपलं मस्तपैकी आहे भेंडी मसाला, इकडे आपली कोडी डाळ, इकडे पनीर आणि मटरची उसळ आहे आणि इकडे आपला भात आणि इकडे गरमागरम भाकऱ्या. तर एकदम आयडियल जेवण. ओके भरपूर मस्तच एकदम. तर या जेवायला. आणि असं काहीचं जेवण जरी तुम्ही जरी आलात ना तरी तुम्हाला मिळून जाईल. व्हेज नॉनव्हेज तुम्हाला चिकन सुक्का आणि या 2 भाज्या, डाळ ओके आणि भात आणि त्याच्याशिवाय ग्रेव्ही पण मिळते. आणि इकडे बघा इथे मस्तपैकी बटाट्याची भाजी पण आहे आणि इकडे श्रीखंड पण आहे. सो या सगळ्या व्हरायटी ऑफ फूड तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. सो फूडच्या बाबतीत पण एकदम छान आहे. तर या आता मला तर बघूनच भूक लागली. हे चिकन सुक्का तर ऑसमच वाटतंय. मी तर चिकन सुक्का आणि भाकरी खातोय. प्रेरणा तू काय खातेस? ते स्पेशल मला भेंडी मसाला दिसतोय आणि बटाट्याची भाजी. हां कारण घरचं खायची इच्छा झाली. यस आणि मला वाटतं थोडं श्रीखंड पण घेशील. हो ओके तर प्रेरणाचा व्हेजवरती ताव मारेल आणि मी खाईन तो मस्तपैकी आपला चिकन सुक्का आणि भाकरी. बघा माझी आपली एक बेसिक थाळी, त्याच्यामध्ये चिकन सुक्का, भाकरी आणि कांदा. सो मस्त पोट भरून जेवलो आता. ओके आणि बाहेर ना धुवाधार पावसाला सुरुवात झालेली आहे. ओके आणि पुढे लाईट पण गेली आहे. एक छान गोष्ट म्हणजे इन्व्हर्टर फुल ऑन आहे. लाईट आणि फॅन दोन्ही गोष्टी चालू आहेत. ओके यस वायफाय पण चालू आहे. थोड्याच वेळात लाईट पण येईल. पण मला असं वाटतं आता आम्ही तुमची रजा घेतो कारण आता आम्हाला पण थोडं रेस्ट केलं पाहिजे. कारण जरा 2-3 दिवस जास्तच हेक्टिक झालेले. आज आम्ही जरा इथे मस्त रिलॅक्स करायला आलेलो आणि आता जरा आम्ही रिलॅक्स करू. बाकी तुम्हाला भेटूया डायरेक्ट उद्या सकाळी. सो शुभ सकाळ. आज सकाळी लवकरच उठलो आहे आम्ही आणि जो आपला सरू फार्म विलावरचा जो स्टे होता तो तर ऑसमच होता. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट काय माहिती आहे इकडची म्हणजे स्विमिंग पूल जवळचा स्टे. म्हणजे पाण्याजवळ राहायला ना छानच वाटतं आणि जरा एक थंडावा पण जाणवतो. येस आजूबाजूला छान हिरवळ आहे, सह्याद्री आहे, त्याच्यामुळे गारवा होता. ओके सो ओव्हरऑल आमचा एक्सपिरियन्स तर खूप छान होता. ओके काल संध्याकाळी आम्ही इथे आलो, भजी खाल्ली, चहा प्यालो आणि त्यानंतर मग रात्रीचं जेवण ते पण ऑसम होतं आणि खूप क्वालिटी टाइम स्पेंड केला. ओके सो मजा आली. सो तुम्ही पण जर येत आहे सरू फार्म विलाला तुमच्या प्रायव्हेट ग्रुप बरोबर, फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर तर स्क्रीनवरती नंबर दिसतो त्याच्यावरती कॉल करा आणि आपले सरू फार्म विला नक्की बुक करा. खूप चांगली राहण्याची व्यवस्था आहे, प्रायव्हेट स्टे आहे, एकदम कॉम्पॅक्ट प्रॉपर्टी आहे आणि भरपूर चांगलं जेवण पण आहे आणि कर्जतपासून 10 किलोमीटरवरती पण आहे. तो स्क्रीनवरती नंबर दिसतोय, कॉल करा. आणि आता या ब्लॉगमध्ये आम्ही इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.